इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी एक अविस्मरणीय वैद्यकीय चमत्कार घडवून आणला आहे। गर्भवती महिलेच्या पोटात आढळलेल्या तब्बल 1.5 किलोच्या मांसाच्या गोळ्यांमुळे तिचे आणि बाळाचे जीवन धोक्यात आले होते। मात्र डॉक्टरांच्या कौशल्यपूर्ण हस्तक्षेपाने केवळ तिचेच नव्हे तर तिच्या बाळाचेही प्राण वाचले। अत्यंत धोकादायक आणि जटिल अशा या शस्त्रक्रियेने वैद्यकीय क्षेत्रात नव्या इतिहासाची नोंद केली आहे। या घटनेने शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय सेवांची कार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। बदलापूर आणि मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका गर्भवती महिलेच्या पोटात 1.5 किलोचा मांसाचा गोळा आढळला होता। गर्भवती असल्यामुळे तिच्यावर कोणतेही सामान्य उपचार शक्य नव्हते। आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिने शासकीय रुग्णालयातच उपचार घेण्याचे ठरवले। मात्र पोटातील गोळ्याची आणि बाळाची स्थिती अत्यंत गंभीर आणि धोकादायक होती। स्थानिक रुग्णालयांमध्ये या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ते वैद्यकीय साधन सामग्री नसल्यामुळे तिला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले। उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले। या शस्त्रक्रियेला डॉक्टरांच्या टीमने अत्यंत नियोजनपूर्वक आणि काळजीपूर्वक हाताळले। शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मनोहर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर तृप्ती रोकडे, डॉक्टर नम्रता कुलकर्णी, डॉक्टर हनुमंत डोईफोडे आणि गुप्त तज्ञ अमोल शेटे या तज्ञ डॉक्टरांनी एकत्रितपणे शस्त्रक्रिया करत 1.5 किलोचा मांसाचा गोळा बाहेर काढला। विशेष म्हणजे या शस्त्रक्रिये दरम्यान तिची प्रसूती सुरक्षित पार पडली। या यशस्वी शस्त्रक्रियेचे श्रेय फक्त डॉक्टरांनाच नाही तर प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनाही जाते। इंचार्ज राखी कुलकर्णी, स्टाफ नर्सेस आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांनीही अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले। शस्त्रक्रियेनंतर महिला आणि तिचे बाळ दोघेही पूर्णतः सुरक्षित आहेत। यशस्वी शस्त्रक्रियेमुळे आई आणि बाळाचे प्राण वाचले असून कुटुंबियांनी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले। या घटनाक्रमाने शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय सेवांची उत्कृष्टता आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला अधोरेखित केले आहे। आमच्याकडे अशा शस्त्रक्रिया सुरुवातीपासूनच बऱ्याचशा प्रमाणात होतात। आमच्याकडे गायनेकोलॉजिस्ट 2 क्लास 1 आणि 2 क्लास 2 असे आहेत। त्यामुळे स्त्रीरोग विभाग हा आमचा सक्षमपणे चालू आहे। तर तिथे आम्ही हाय रिस्क केसेस जेवढे असतात एएनसीच्या तेवढ्यांची एक लिस्ट करून कोणाची ईडीटी कधी येते हे आम्ही सविस्तरपणे ठेवत असतो आणि त्यानुसार पेशंटला बोलवून आपल्याकडे शस्त्रक्रिया किंवा नॉर्मल डिलिव्हरी जसं म्हणजे पेशंटला योग्य ट्रीटमेंट देता येईल तशा प्रकारे केली जाते। तर ह्या 25 तारखेला जे ऑपरेशन झालं, एक सिझेरियन सेक्शन झालं, त्या पेशंटच्या बाबत सांगायचं म्हणजे ती पेशंट मुरबाडची आहे आणि ती बदलापूरला एका प्रायव्हेट डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतो। प्रायव्हेट डॉक्टरने त्यांना बराचसा खर्च सांगितला 1-1.5 लाखाच्या जवळपास। तर हा खर्च तिला झेपणार नव्हता म्हणून ती केईएमला गेली। केईएम हॉस्पिटलमध्ये तिचा काही नंबर लागना म्हणून मग तिथल्या गर्दीला बघून वैतागून ती आपल्याकडे आली। आपल्याकडे आल्याच्या नंतर तिथे आपले डॉक्टर रोकडे मॅडमने पाहून लगेच निर्णय घेतला की आपण इथं लगेच ऑपरेशन करून टाकू। कारण त्या पेशंटच्या पोटामध्ये 1-1.5 किलोचा गोळा तर होताच, परंतु त्याचबरोबर बाळही 2.5 किलोचं होतं। म्हणजे एवढी अवघड डिलिव्हरी नॉर्मल होणं शक्य नव्हतं, कारण तिचं प्रिव्हियस म्हणजे पहिलं सीझर सुद्धा होतं। तर ह्या पेशंटचं ऑपरेशन 25 तारखेला केलं। काल त्या पेशंटला पुन्हा परत पोस्ट ऑपरेटिव्ह पाहण्यासाठी गेलो तर पेशंट आणि म्हणजे माता आणि बाळ हे दोन्हीही अतिशय सुखरूप आहे।